नमस्कार, सुस्वागतम. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं विनोदाच्या या महाअंतिम सोहळ्यात, ज्याचं नाव आहे ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू, 2 फुल 1 हाफ, पॉवर्ड बाय ऑफिसर चॉईस पॅकेज ड्रिंकिंग वॉटर. घडीभर बसा, पोटभर हसा, असा संदेश घेऊन फू बाय फूचं हे तिसरं पर्व सुरू झालं बरं का. आणि पाहता पाहता आज महाअंतिम फेरी कधी आली कळलंच नाही हो. तेव्हा आपल्या चारही फायनलिस्ट जोड्या आज एकमेकांना टक्कर देण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत. सगळ्यांनाच उत्सुकता आहे की कोण जिंकणार, कोण बँकॉक पटायाला जाणार. तेव्हा सगळ्यांनाच आपण देऊया शुभेच्छा आणि सुरुवात करूयात आजच्या या भव्य दिव्य सोहळ्याला. पण त्याआधी स्वागत करूयात प्रथेप्रमाणे आपल्या परीक्षकांचं. निर्मितीताई सावंत, आणि स्वागत करूयात टेडी बेअर घेऊन येणाऱ्या रेणुकाताई शहाणे. मला दोघींनाही विचारायचं की आज महाअंतिम सोहळ्यात सगळ्या जोड्या आलेल्या आहेत, काय शुभेच्छा देणार आहात तुम्ही? निर्मितीताई, ही कॉम्पिटिशन म्हणजे मॅरेथॉन आहे. मॅरेथॉन मध्ये कसं की पूर्ण कस लागतो आपला. विनर एखादाच असतो त्यातला, पण ते अंतर पार करणं पण तितकंच महत्वाचं असतं. ते इटसेल्फ अचीवमेंट असते. तर या चौघांनी ते अंतर पार केलेलं आहे. ते फायनल 4 ला आलेले आहेत आणि आता फक्त एक फॉर्मॅलिटी विनर निवडायचा. तसे आमच्या दृष्टीने चौघेही विनर आहेत. त्यामुळे चौघांनी माझ्या खूप खूप शुभेच्छा. वा. रेणुकाताई, मी तर म्हणते की फू बाय फूच्या या पर्वात ज्या सगळ्या जोड्या होत्या ज्यांनी परफॉर्म केलं ते सगळेच विनर्स आहेत. आणि काही काही कारणांसाठी एखाद दिवस कुठल्या तरी एका कलाकाराचा असतो, दुसऱ्या कलाकाराचा नसतो. तसं होऊन होऊन आता ह्या महाअंतिम सोहळ्यात ह्या 4 जोड्या आलेल्या आहेत. सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा. खूप मनोरंजन केलंय त्यांनी आपल्या सगळ्यांचं. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या त्या सगळ्या जोड्यांसाठी. आणि जोरदार टाळ्या आपल्या दोनही लाडक्या परीक्षकांच्यासाठी झाल्या पाहिजेत. तेव्हा मी दोघींनाही विनंती करतो की प्लीज आता आपण समोर स्थानापन्न व्हा आणि सगळ्यांनाच खूप साऱ्या शुभेच्छा द्या प्लीज. परीक्षकांचं आगमन झालेलं आहे, त्यामुळे थोडंसं आता टेन्शन जोड्यांचं वाढलेलं आहे की आता सगळं नीट झालं पाहिजे. महाअंतिम सोहळा आहे. निलेश भाऊ, हो निलेश भाऊ, हो निलेश भाऊ, वाय जरा थांबा, वाय जरा थांबा. हो, कोण 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 आहात तुम्ही? नाही, मी कोकणात आलेला माणूस आहे. कुठून आलाय? कोकणातनं. मग समोर बसून घ्या. नाही, समोर नाही बसणार आहे, इथं आलेला आहे. काय तर जरा एक माझं काम आहे तर करण्यासाठी इथं काय आलेलं आहे. काय? नाही, मला ना गारानं घालायचं इथे मग सगळं. एक काम करा ना, हा. समोर बसा, तुमच्या खुर्चीवर घाला गाराणं. खाली बसून कोण माझं गारानं ऐकणार आहे? इथं उभं राहिलं तरच गारानं ऐकतील माझं. नाही म्हणजे काय, फू बाय फू सारखा असा मंगल कार्यक्रम आहे हो. आणि मंगल कार्यक्रमाची सुरुवात कशी अशी गाराण्यापासून व्हायला पाहिजे. देवाचं असं नमन करायला पाहिजे. कळलं अगदी, करायचं अगदी. मला वाय जरा गारानं घालू दे. बरं, 1 मिनिट, तुम्हाला फक्त 1 मिनिट मिळणार आहे. तुमची वेळ सुरू होती आत्ता. 1 मिनिट करण्यासाठी इथं नाही आलाय मी. तर काम बाकीच्या जोड्यांचं आहे, तर माझं काम नाही आहे. कळलं तर मला गारानं घालू द्या. आणि 1 मिनिट माझा असेल काय असेल तर सुरू करा हो. हा, सुरू करतो. माझ्या मागणं होय महाराजा मारायचा. मीच म्हणायचं होय मारायचा. हा, ठीक आहे. बा देवा ठिकाण बंद्या महाराजा. होय महाराजा. बा देवा सोळजाई सांबा देवा महाराजा. होय महाराजा. 12 पाचाच्या 12 रहिवाटीच्या महाराजा. होय महाराजा. त्या संघाती हा जो काही कार्यक्रम करायचा आम्ही जो काही यवज दिला आहे त्याला यश दे रे महाराजा. होय महाराजा. आणि या फू बाय फूच्या पर्वाची 3 पर्वाची 30 पर्वा, 30 पर्वाची 300 पर्वा होऊन देत रे महाराजा. होय महाराजा. आतापर्यंत आमच्या पाठीशी राहिलास महाराजा, याच्या पुढे पण असाच आमच्या पाठीशी उभा राहा रे महाराजा. होय महाराजा. सगळ्यांना सुख समाधान बरकती दे रे महाराजा. होय महाराजा. झालं गाणं झालं, बसा हा. समोर प्लीज. इकडे बसा. नाही, बसण्यासाठी नाही आलाय मी इथे. मग आता काय काम आहे? आणि या स्पर्धेचा निकाल जाहीर करायचा आहे. काहीतरी प्रॉब्लेम आहे आपला. परीक्षक आलेले आहेत, अजून स्पर्धा सुरू व्हायची आहे, मग ते निकाल तयार करणार. त्यांच्याकडे असेल ना निकाल? नाही नाही, माझी काही निकाल. मी कुठनं आलेला आहे? कुठून? कोकणातनं आलेला आहे. कोकणातून आलाय? कोकणातून आलाय? कुठे राहता हो कोकणात? सांगतो. देवरुगात उतरायचं, हा. एसटी पकडायची मुरादपुराचं आहे.
ठीक आहे. मुरादपुरातनं गेलो का तिथं कणकाडीचं बेट लागलं, कणकाडीच्या स्टॉपला उतरायचं. उतरलो. तिथं उतरलो की जांगलदेव सामने लागल, जांगलदेवाच्या सामने परतनं खाली उतरून गेलो. थांबा थांबा, ते कळलं, इकडून गेलो तिकडून आलो, राहता कुठं तेवढंच सांगा. तसं सांगतोय. परतनं खाली जायचं, पाय धुवायचे, वरती गेलो का आंब्याकाचं देऊळ लागल. कसलं? आंब्याकाचं देऊळ. आंब्याचं देऊळ. नाही नाही, आंब्या म्हणजे कोण माहितीये? कोण? त्या मलुष्टा आहे ना, मलुष्टा म्हणजे कोण? मलुष्टा. अहो ते सगळं ठीक आहे, राहता कुठे ते सांगा ना. त्या आंब्याकाचं मंदिर लागल, हा. त्याच्या सामने असा वाकडा फणस आहे. कसं आहे? असा वाकडा झालेला फणस आहे. वाकडा फणस. त्याला हा. अशी गिरकी घालायची. बर. आणि धुवायच्या हाताला गेलो. कुठल्या? धुवायचा हात असतो ना, त्या हाताला गेलो का त्या हाताला एक जे झोपडीवाजा घर लागल त्याच्यात मी राहतो. आलो बाबा घर एकदाच. वा वा वा. हा. झालं सांगून? नाही. आता बसताय? नाही, असा कसा बसणार? मग निकाल जाहीर करतो ना. निकाल कसा काय आहे बरं तुमच्याकडे? थांबा, दाखवतो, वाचून दाखवतो. यारो कोण? निकाल माझ्याकडे आहे, निकाल मी सांगतो. कोण आहात तुम्ही? कोण आहात म्हणजे वेशावरनं कुठून आलेला दिसतोय? परग्रहावरचा. हे असलं आमच्याकडे घालत नाहीत लोक. मी पुण्याहून आलेलो आहे. अच्छा अच्छा, पुण्यावर. पुण्यावरून? मी पण तिकडचाच बरं का. पुण्यात कुठे राहता? मी उभा असतो, कशाला? निवडणुकीला. मी असा कुठेही पुण्यात उभा राहिलो, पायथ्याशी पर्वती. पायथ्याशी कशी पर्वती असं? पुण्यातल्या प्रत्येक माणसाच्या पायथ्याशीच असते पर्वती. त्यानंतर खाली सरळ यायचं की बुद्धिवंतांचा, विचारवंतांचा एक मोठा प्रदेश लागतो. होय होय. सदाशिव पेठ म्हणतात त्याला. तिथे उभं राहायचं हा. आणि नुसतं विचारायचं, हा. मी कुठे राहतो. फुटपाथवर. हा कोण माणूस आलाय, अडाणी कुठून आलाय? रायडं. हा, की माझा पत्ता ताबडतोब सांगतात, माझ्यापर्यंत आणून सोडतात. फार प्रसिद्ध माणूस आहे बरं का हा. पुण्याचा आहे ना, प्रसिद्ध असणार. माझं गाव पुणे असं सांगितलं की प्रत्येक माणूस हा प्रसिद्धच असतो. कोण हा अडाणी, कोण माणूस आहे? ए, कुठून आलाय? कोकणात आलेला आहे मी, जास्त बोलायचं काम नाही. शिरा पडली तुझ्या तोंडात नाही. व्याकरणात चुका. अहो शिरा पडली नाही हो, शिरा पडला. नाही, प्रमाण मराठीत तसंच म्हणतात. रिझल्ट माझ्याकडे आहे, मी सांगणार आहे. तुमच्याकडे कसा असेल निकाल? काय पुण्याच्या वेधशाळेने सांगितलंय? आणि पुण्याच्या वेधशाळेवर तुम्ही काही विश्वास ठेवू नका, त्यांचा अंदाज नेहमी चुकतो. मग तुमच्याकडे आहे निकाल? माझी काय? कसा काय? माझ्या बायकोनं सांगितला नाही. बायकोनी? हा. कसा काय? माझ्या बायकोच्या अंगात वार आहे, वार. झालं असं, हा एकदा सकाळला उठलो, वाज जरा पोटात मुरडा पडल्या. हा. टमरेल घेतला आणि परसा काढला गेलो. दर इव्हेंट मध्ये हीच गोष्ट सांगतो हा माणूस. अख्खं कोकण सुधारलं, ह्याच्या गोष्टी सुधारत नाहीयेत अजून. कशा सुधारणार? कोकणी माणूस आहे. आमच्या भूमिका आम्ही कधी बदलत नाही. काय आहे तो निकाल सांगा. तुम्ही सांगा पहिला. मी सांगू? सांगा. सांगतो. हा. ज्या स्पर्धकाच्या नावामध्ये हा. क आहे ना, क, क तो जिंकणार आहे. ती जोडी जिंकणार. होय. क कुशल बद्रिके हे मांगी कवी जिंकणार असं यांचं म्हणणं आहे. अशी देंदा उलट्या हाताची आहे. मग तसं काय किशोरी आंबिये पण आहेत ना, क आहे ना त्यांच्या नाव, त्यांची जोडी जितल हो, मग. हो, हो. अगदी बरोबर आहे. कुशल बद्रिके आणि किशोरी आंबे जिंकणार आहे. अहो अशी कुठली जोडी नाहीये हो आमच्याकडे. ते मला माहित नाही. मी पुण्याचा आहे. मी निकाल निर्णय देतो, परिणामांची चिंता आपण नाही करायची. पुण्याचा भामटाय हो, याची विश्वास ठेवू नका. पुण्याचा भामटाय. हा, भामट्यावर नाही आठवलं, ज्याच्या नावामध्ये भ हे अक्षर आहे ती जोडी जितल. भ हा. म्हणजे भालचंद्र कदम सतीश तारे जिंकणार. हा. वा बरोबर आहे. मग भार्गवी चिरमुलेमध्ये येत नाही भ? नाही नाही, तुम्ही असं काम करा. भालचंद्र चिरमुले आणि भालचंद्र म्हणजे आपले भार्गवी कदम यांची जोडी जाहीर करून टाका. काय भेळ आहे? अशी कुठली जोडी नाही आमच्याकडे. मग जोडी तयार करा अशी. तयार करा म्हणजे काय? असं कसं करता येईल? हे बघा, हा असं काहीही करता येत नाही. आणि निकाल वगैरे तुम्ही लावू नका. निकाल आमचा गुप्त असतो, गुप्त. अरे मग गुप्त आहे ना निकाल. मग एवढा झगमगाट केला, लोकांच्या समोर कशाला एवढा कार्यक्रम करता? त्या गुप्त ठेवा ना. तुम्ही जर गुप्त ठेवणार असाल निकाल, तर याच्या पुढच्या पर्वाची विजेती जोडी मी जाहीर करू आता इथे. पुढच्या परवाची विजेती जोडी सांगू शकता? हा, सांगू शकतो आपण. मला सुद्धा माहिती आहे.
दोघेही जादूगार आहात की काय? नाही नाही हाय, पण आम्हाला माहिती आहे. सांगा बरं जोडीचं नाव. भिकाजी भिंगारडे. केशव केकाटे. हा, कोण आहेत ही माणसं? मी आहे भिकाजी भिंगारडे. आणि मी केशव केकाटे. बघा नुसती नावं सांगितली तर हसायला लागला. नाही नाही, त्याचं नाही हसू आलंय मला, तुमच्या ह्या आयडियाचं हसू आलंय. म्हणजे तुम्हा दोघांनाही फुबाई फूच्या तिसऱ्या पर्वाचे म्हणजे चौथ्या पर्वामध्ये आता सहभागी व्हायचंय. बरोबर. एक काम करा. ऐका ऐका, हे 2 रुपये ठेवा आणि मला सहभागी करून घ्या त्याच्यात. काय या कोकणी माणसाची अक्कल. अरे त्याला तिकडे ओढलास तर इथपर्यंत ऐकून एवढं मोठ्याने कशाला बोललास. आणि 2 रुपये हे चालणार नाही. का नाही चालणार? 4 आण्याचं नाणं बंद झालंय, 2 रुपयाचं नाणं नाही बंद झालंय अजून. आणि देऊन किती दिलेस रे? 2 रुपये. 2. कंजूस माणूस. कंजूस. इकडे काय? मी 2.5 पर्यंत देऊ शकतो. बघा ह्या पुण्याचा मान. तर मी जरा निर्मितांशी नंतर बोलेन, हा. तुम्हाला सहभागी करून घेईन. आता आलाच आहात तर समोर बसून एन्जॉय करा ना कार्यक्रम. चला बसा, हा, please. जावा, जावा, या, जावा. हा, चला, 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 या, चला. हा, चला. नमस्कार. आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत. आणि आपण या मंचामध्ये या फुबाई पूजा पर्वामध्ये आलेल्या. काय ते पण पुढच्या पर्वात तुम्हीच करणार सगळं? नाही, जमलं तर सगळंच आम्ही करू. सगळंच तुम्ही करताय? हा. परीक्षण कराल दोघे? म्हणजे काय करणार? हा कसं? परफॉर्म करेल, मी बघीन. हा. मी परफॉर्म करेल, हा बघीन. सगळं विकत घ्यायचंच ठरवलंय तुम्ही बहुतेक. काय त्याला? हे बघा आता हे सगळं बास करा, समोर बसा, मला कार्यक्रम करू द्या. हा, चला तर. गाना धाव रे मला पावरे, गाना धाव रे मला सतत ही पावरे. गाणी म्हणायची. पुणे हलवायचंय. जाऊ दे तू सत्या. नमस्कार, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत फुबाई पूजा या मंचावर. गाना धाव रे मला